नाही. पण गावात काही अवलदी अशा आहेत, थोड्या करता का मिटवायचं भाऊ. आता पार बोर्डाव केस आलती, निकाल आणि गेले असते 5-50 हजार, पण त्याची या जिरवा जिरवी पाहिजे आपली लोक भिकारी झाली. ते मिटून घ्या. 4 लोक नाव ठेवणारे तुम्हाला ठेवू द्या ना. आणि ठेवणारे कोणत्या लायकीचे आहेत? भांडण मिटवलं म्हणून नाव ठेवणारे कोणत्या लायकीचे? त्यांनाही बायकांनी लाईट बंद करून हाणेलेचे, ते कुणालाही साधू आहेत. जी गोष्ट आपल्या मनाला पटते आणि तिच्यामुळे आपल्याला समाधान होत असेल ती करायला काय हरकत आहे? आपल्या घरामधली कचकच मिटत असेल, मनावरचा ताण कमी होत असेल, तर भावबंदकीचे घरातले बायका पोरांचे भांडण मिटवायला जाग्यावर काय हरकत आहे? शेजारी पाजाऱ्यांना तर चांगलं आपलं होऊन द्यायचं नाही. जे आपल्या सुनबाई जरा आगावे, ती आपल्या पोराला बरं पाहत नाही, ती राहण्याच्या परिस्थितीत नाही. रविवारी तिकडे जाती, गुरुवारी इकडे येते, शुक्रवारी परत जाती, रविवारी. स्पष्ट तिच्या बापाला सांगून टाकेल, भाऊ हे कुठाने करण्यापेक्षा तू जातो घेऊन जाय, माझ्या पोराला मी रविवारपर्यंत दुसरी बायको आणून देतो. पण वाद मिटवण्यामध्ये मजा आहे हो, वाद वाढवण्यात मजा नाही. आणि आपल्या लोकांना हाऊस कशाची? थोडी रंग केशन थोडी रंग. बरं तुम्ही कोणत्याही वकिलाकडे जा, त्याचं एकच वाक्य आहे, 2-3 तारखा होतील पण निकाल होईल. थोडा त्रास बरं का, तशी कागदपत्र केली मी. त्यांचं कोणाला एवढाच दणका आहे, थोडस होईल, थोडी तुम्हालाही त्रास होईल, मला तर झालाच आहे. पण निकाल आपल्याच बाजूला. फार खेळ झाला महाराज, खेळ. काय झालं, प्रत्येक माणूस मोहाने ग्रासला आणि त्याला अहंकार चिटकला. मोह आणि अहंकार माणसाला भजनक जाऊनच देईन. हात 1, बोलणे 2, हसणे 3 झाले बर का. 4 आता नावच सांगतो पटक्याचे, टाइम होईल. हात 1, बोलणे 2, हसणे 3, उभा 4, आनंद 5, लज्जा 6, स्मरण 7, विचार 8, बुद्धी 9, पुण्य 10, कर्म 11, देवांना मिळाला नाही 12, देव इच्छा करता 13, आणि हाच देव आहे 14. हे 14 गुण मयूरला तयार झाले आणि मयूर माणूस तयार झाला. आता या सगळ्या लोकांना माणूस तयार झाल्यावर तुकाराम महाराज म्हणले बदल झाला लोकांमध्ये. आता धोतर गेलं, पायजमा आला, पायजमा गेला, जीन आली, जीन गेली, बरमुडा आली, हळूहळू लोक मोकळी होत आली. आता बदल झालाय. आता उभ्यानं जेवायला लागली. जेवा मग तोंडानच का खाता? तुलाही पैसे वालाय तर खायची जागा बदलव ना. बदला. अरे कपड्यात बदलू नका, मग कशात बदला. पण कपड्यात बदलू नका, कशात बदलू नका. काय नाही. किती जरी बदल झाला, घोंगडीवर झोपणारं पोत्यावर झोपत होतो. पूर्वी आपण लहानपणी पोते पोते शिवायचे आणि त्या पोत्याचा काय बनवायचा? फाळा. आणि त्याच्यावर झोपायचं. त्याच्यावर गोदडी आली, गोदडीवर दिवाण आला. येऊ द्या, काही येऊ द्या, पण अजून लोक डोळे झाकूनच झोपतात. कसरी म्हणते डोळे वासून झोपा त्या, असं थोडंच आहे का? जाऊ दे ना. कपड्यात बदला, घरात बदला, सगळ्यात बदला. आज बदल गरजेचा आहे बुद्धीत. बुद्धी म्हणजे काय? 3 व्याख्या सांगतो. वाईटाकडून चांगल्याकडे वाहणारी विचार प्रवाह म्हणजे बुद्धी. तमोगुणाकडून सत्वगुणाकडे वाहून नेते तो विचार प्रवाह म्हणजे बुद्धी. आणि दुःखाकडून सुखाकडे नेते म्हणजे ती बुद्धी. बुद्धीचे प्रामुख्याने 9 प्रकार पडतात. देअर आर 9 टाइप्स ऑफ नॉलेज. बुद्धीचे 9 प्रकार पडतात. 9च्या 9 नीट ऐका. 1 चर्मबुद्धी, 2 बुर्नज बुद्धी, 3 तैल बुद्धी, 4 दगड बुद्धी, राजस बुद्धी, तामस बुद्धी, सात्विक बुद्धी, सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी. तुम्ही बदला पण बुद्धीत बदला.